कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वा 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 वा, जोरात जोरात। अर्जुन ठीक आहे ना तू? मी एकदम ओके दादा। मालिश कोण करते बघितलं का माझी? अर्जुन, या ठिकाणी डोकेदुखीवर रामबाण वैद्य मिळाला तुला? अहो छोटे सरकार, तुम्हाला नाश्ता नाही करायचं का? मम्मा, अगं बाबाची केस बघ, एवढे सॉफ्ट आहेत। मला खूप भारी वाटते मालिश करायला। भारी वाटतंय ना अमोल? हा, आता चांगली चंपी कर बर का। बाबाला किमान अर्धा एक तास तरी झोप लागली पाहिजे। हो बापू, अहो मा पण माझी अशीच मालिश करते। बाबा, आपल्या दोघांची केस सेम टू सेमच आहेत ना? हो ना मा? बाबा, आपण एक काम करू, आपण दोघांच्या केसाची ना सिम्बा स्टाईल करू आणि एक फोटो काढू। ते मामा, फोटो तू काढायचास। अरे अमोल बाळा, तू ऐक मी काय म्हणतोय। अहो अर्जुन दादा, छोटे सरकार एवढं म्हणतायत तर करा ना। करा करा। अमोल थांब थांब बाळा। अगं अप्पे, काय झालं काय पण? अर्जुन 2 मिनिट जरा बाजूला आहे ना, मला बोलायचंय तुझ्याशी। हा, कशी असते शिंबा स्टाईल दाखवा आम्हाला। दाखवू? आहा, आहा। अबे काय ग, असं काय होतं की बाहेर नाही बोलता आलं सगळ्यांसमोर? अर्जुन, अमोलच्या किस्सांबद्दल आपण सगळ्यांना सांगूया। काय? हो अर्जुन, मला तरी असंच वाटतं, आपण लवकरात लवकर सांगू। तू बघितलंस ना बाहेर तो किती खुश आहे, त्याला अजून अंधारात नको ठेवूया आपण। बर बर ठीक आहे, बघू, वेळ बघून बोलू। राहिली राहिली उभी राहिली। तशी माझी सिम्बा स्टाईल। बाबा, ये ना लवकर। हो आलो, चला। बाबा, तू सिम्बा स्टाईल बिघडवलीस। अरे परत कर। मस्त हा, एक नंबर हा सिम्बा। बाबा, तू लहान असताना माझ्यासारखे दिसत असणार ना? हा, एकदम डिक्टो अमोल। छोटे सरकार, आता ना तुम्ही एक काम करा, तुम्ही फोटो टाका आणि खाली ज्युनियर आणि सिनियर इन्स्पेक्टर कदम ऑन ड्युटी असं कॅप्शन टाका। हा, क्या बात आहे। बाकी काय नाही, पण मोनाकडनं फक्त फोटोचे कॅप्शन घ्यावेत। ए दीप्या, कार तू मोनाच्या सारखं मागे लागलेला असतेस? अहो बाबा असू दे, मी बघते त्यांच्याकडे नंतर। मामा, फोटो काढायचा आहे बरं का माझा? ये इकडे चल। छोटे सरकार, तुम्ही खूप भारी दिसताय, पण इकडे या, ते केस नीट करूयात आपण। आओ वंसप, अर्जुन दादा, हे बघा छोटे सरकारांचे केस गळत आहेत। काय रे? एक मिनिट सगळे शांत व्हा जरा। ह्या विषयावर मी आणि आपली तुमच्याशी बोलणारच होतो। म्हणजे दाजी, नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? हे बघ दीप्या, डॉक्टरांनी सांगितलं की ह्या उपचाराच्या दरम्यान अमोलचे केस गळणार आहेत, म्हणजे सगळे केस गळणार आहेत। पण हे बघा काय आहे, त्या किमोथेरपीचा डोस हेवी असतो, त्यामुळे आपल्याकडे दुसरा काय पर्याय पण नाही। पण ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर केस परत पण येणार आहेत असं म्हणले डॉक्टर। आणि हे सगळं थांबवण्यासाठी अमोलचे केस कमी करण्याचा निर्णय घेतलाय। आओ वंसप, म्हणजे छोटे सरकारांचे सगळे केस कमी करायचे आपण?
हा म्हणजे ह्या विषयावर आम्ही त्याच्याशी बोलणारच होतो. नाही बाबा, माझे केस ना तुझ्यासारखे, मला काही नाही होणार, पण मला केस कापायचे नाहीयेत. अमोल थांब, ऐक माझं. नाही कापायचे मला केस, नाही कापायचे. प्या अगं थांब, ते तेवढं महत्वाचं नाही. तू म्हणतोय ना नाही कापायची केस, नाही कापायचे त्याचे केस. अहो पण बापू डॉक्टरनी सांगितलंय, त्यामुळे आपल्याला अर्जुन, डॉक्टर म्हणाले असतील, पण आता अमोल म्हणतोय ना नाही कापायची केस, तर नाही कापायची. मला पण असंच वाटतंय. हे बघा, आता आपल्याला काय वाटतं ना, त्यापेक्षा महत्वाचं काय की गरजेचं काय. थांब जरा. आपे अगं पण तू अर्जुन थांब, आपण नंतर बोलूया या विषयावर. हॉस्पिटलला घेऊन जायचंय ना तुला, तू पण जा, फ्रेश हो आणि जा तुम्ही लवकर. वंसब, अहो ऐका ना, अर्जुन दादा खूप कंटाळून आले असतील, त्यांना आराम करू देत ना. मी एक काम करते, मी निरुपाली ते जातो ना छोटे सरकारांना हॉस्पिटलला घेऊन. बरं ठीक आहे, तुम्ही जा. ठीक आहे. अमोल बाळा, तू तिकडून आलास ना की मला उठव, मी जरा वेळ आराम करतो. हो बाबा. बरं चला, मी पण निघते, बॅग घेऊन ये. रुपाली ताई, अहो आवरलं का? अर्जुन, मी म्हटलेलं ना तुला, अमोलला त्याचे केस खूप आवडतात, तू एवढं सहज नाही ऐकणार. हो आपे, पण तू मला का थांबवलंस? अर्जुन, अरे तुला कळत नाहीये का, अमोलला किंवा घरच्यांना प्रेशराईज करून काही होणार नाहीये. त्यांना हे पटवून द्यावं लागेल ना. आपे पण अमोल किती खुश होता, हेअरस्टाईल करून मी बाबासारखा दिसतो असं म्हणत होता. अर्जुन, मला असं अजिबात नाही वाटत की त्याचे केस तुझ्यासारखे आहेत म्हणून त्याने केस कापायला नकार दे. मग मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती ना, तेच होतं. आपे आता अजून घाबरू नको, जे काय ते स्पष्ट बोल. अर्जुन, अमोलने तो आपल्यापासून दूर जाणार आहे ही गोष्ट ऍक्सेप्ट केली आहे. हे तुला कसं काय कळलं? माणसाच्या वागण्यातून कळतं अर्जुन. अमोलला जर आशा असती ना, तर त्याने स्वतःचे केस कापून या आजाराच्या विरोधात मी लढा देईन असं म्हटलं असतं. पण जे होणार आहे ते होणारच आहे, ही गोष्ट त्यांनी डोक्यात ठरवून ठेवली आहे, म्हणून त्याने केस कापायला नकार दिलाय. हे माझ्या लक्षात कसं काय नाही आलं? नाही नाही अर्जुन, काही झालं ना तरी अमोलच्या डोक्यातून ही गोष्ट पहिल्यांदा काढली पाहिजे. हे बघ, त्याला हे सांगितलं पाहिजे की उपचारांच्या पलीकडे जाऊन तुझी इच्छाशक्ती आहे जी या आजाराला हरवू शकते. आपे आता एवढं सगळं सांगितलंय, ते करायचं कसं ते पण सांग ना. मला काय वाटतं माहितीये का, आपण आहे ना हा आपे, एका पुरुषाला मरणाच्या दारातून स्त्रीच परत का आणू शकते ना, हा प्रश्न पडायचा मला नेहमी. आज कळून चुकलं का? जी बुद्धीची देणगी एका बाईला दिली ना देवानी, दुसऱ्या कुणाला नाही दिली. बघतो आता आपला अमोल वाचणार म्हणजे वाचणार. अर्जुन, या सगळ्यात तुला फक्त थोडासा त्रास. अगं हा काय त्रास आहे आपे? अगं अमोलचा बाप आहे मी, माझा जीव आहे तो, त्याच्यासाठी वाटेल ते करेल मी. आपला अमोल वाचणार बघ. चला मी निघते, तू आराम कर. बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.